तर आज आहे सत्यनारायण पूजा आणि त्यासाठी जो प्रसाद लागतोय ते मी इथं बनवत आहे। त्याच्यासाठी रवा घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे। तूप आपल्या घरचंच, गणपती येणार होते ना त्याच्या आदल्या दिवशीच मी बनवलं होतं। एकदम छान रवाळ असं तूप आणि तेच मी यूज करते आहे। त्यानंतर घेतलेली आहे साखर, सगळं 1 वाटी प्रमाण मी घेतलेलं आहे। दूध आहे, केळ लागतं प्रसादाचा शिरा जेव्हा आपण बनवतो तेव्हा, आणि वेलची पावडर। कढईमध्ये तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी रवा घालते आणि छान परतून घेते। साईडला ड्राय फ्रूट्स आणि केळ आहे ना त्याचे स्लाइस करून ठेवलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुपावरच भाजून घेणार आहे। म्हणजे रवा, ड्राय फ्रूट्स आणि केळी हे छान परतून घ्यायचं आहे तुपावर। अधूनमधून कमेंट्सही येत असतात की पूनम एखादी रेसिपी तू आमच्यावर शेअर करत जा म्हणून। आज सत्यनारायणचा प्रसाद मी करणार होते म्हणून म्हटलं ही छान अशी रेसिपी तुमच्यावर शेअर करावी। खमंग अशा सगळ्या गोष्टी तुपावर परतून झालेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये मी घालतीये दूध घालून हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा शिरा बनवायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन बनतो आणि सगळ्यांना आवडतो सुद्धा। आणि याच्यामध्ये आता मी वेलची पावडर घालते, छान ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा मिक्स करते। गॅस मी बंद केलेला आहे आणि त्यानंतर साखर घातलेली आहे। साखर घालून झाल्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे। साखर छान मिक्स झालेली आहे आणि आता याच्यावर मी प्लेट झाकून ठेवते। अशा पद्धतीनं अगदी पटकन आपला प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे। तर आता मी पंचामृत बनवते आहे आणि त्याचं साहित्य तर मी रेडी ठेवलं आहे। दूध, दही, त्याच्यानंतर साखर आणि तूप आहे, त्याचबरोबर मधसुद्धा। तर ह्या 5 गोष्टी पंचामृतमध्ये आपण घालत असतो। तर त्या पद्धतीनं मी पटकन पंचामृत करून घेते आणि त्यानंतर मला पटकन रेडीसुद्धा व्हायचं आहे। थोड्या वेळात भेटते। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यापासून एकदम आमची धम्माल सुरू आहे। घरी तर गणपती बाप्पा आहेत, आरती वगैरे होते, छान छान घरी पकवान बनतात। जेवण सकाळचं संध्याकाळचं जेवण बनतच नाहीये कारण सोसायटीचा सुद्धा गणपती आहे आणि खूप छान छान कार्यक्रम तिथं ठेवलेले आहेत। डिनर आम्ही तिथं करत असतो, त्यामुळे मस्त मजा सुरू आहे आमची। त्यामुळे सुद्धा ना व्हिडिओ लवकर यायला, पोस्ट व्हायला वेळ लागतोय कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एन्जॉय करतोय। दिवस म्हणजे सकाळ कधी होतीये, संध्याकाळ कधी होतीये कळतच नाहीये। तुमच्यापैकी बरीच लोक असं म्हणतात की पूनम तू भरपूर एन्जॉय कर, व्हिडिओ लेट आला तरी हरकत नाही, जेव्हा येईल तेव्हा आम्ही पाहू म्हणून। आणि आता मी इतकी छान आवरलेली आहे त्याचं कारण सांगते। पहिला मी कशी दिसतीये? छान। थँक्यू ओमकार। सो येलो साडी नेसलेली आहे छानपैकी आणि रेडी होऊन चाललेली आहे आमच्या सोसायटीच्या गणपतीपाशी, कारण आज आहे सत्यनारायणची पूजा। आणि कालच आमचं असं डिसाईड झालं की सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला बसा म्हणून। असतात 2-3 फॅमिली असतात आणि यावर्षी ते म्हणाले की तुम्ही बसा। मग इतका छान योग आलेला आहे आणि आपल्याला या गोष्टीचं महत्त्व सुद्धा माहिती आहे। मग काय छान प्रसाद केलेला आहे, पंचामृत झालेला आहे करून आणि रेडी सुद्धा झाली आहे। अर्ध्या तासात गुरुजी येतील, मी माझी मैत्रिणी तयारच झालेलो आहोत आणि थोड्या वेळात आम्ही तिथं जाऊ। सत्यनारायणची पूजा झाली की पुन्हा घरी येऊ, घरची आरती वगैरे करू, पूजा करू आणि पुन्हा तिथं 7 वाजता आरती असते तिथं जाऊ। आणि आज खूप छान म्हणजे गाण्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे रोज वेगवेगळे कार्यक्रम असतात, आज छान गाण्याचं असणार आहे आणि डिनर सुद्धा ते करू, सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी होतील आणि मग घरी येऊ। त्यामुळं कधी येते मी घरी हे तर टायमिंग विचारूच नका, रोज उशीर होतोय मला। सो येस, अर्ध्या तासात गुरुजी येतील ना त्याच्या आधी मला थोडीशी प्रिपरेशन करायचं आहे, ते घेऊन मला तिथेही जायचंय। तर मी असं ना छान पंचामृत केलंय इथं। पंचामृत म्हणजे 5 गोष्टी आपण याच्यामध्ये घालत असतो, दही, दूध, तूप, साखर आणि मध। हे डब्यात घेतलंय, तिथं गेल्यानंतर वाटीत काढू कारण ते सांडायला नको। आणि इथं केलेला आहे छान असा प्रसादाचा शिरा। याची टेस्ट खूपच म्हणजे अप्रतिम असते। याच्यामध्ये तुळशीची पानं गुरुजी घालतील, नाहीतर आपली घरातली थोडीशी घेऊन जाऊ तुळशीची पानं आणि या बाउलमध्ये घेऊन जाते, तिथं मग परत काढता येईल प्लेटमध्ये वगैरे सगळ्यांना देता येईल। सो याच्यामध्ये केळ वगैरे घातलंय ना तर ज्या ती टेस्ट एक वेगळी असते प्रसादाची शिऱ्याची। छान झालंय। मला असं होतं की 1.25 किलोचा करू की काय, पण तिथं सगळ्यांनी असं सांगितलं की जास्त नको करू, अगदी 1.25 वाटी किंवा 1 वाटीचाच तू म्हणजे 1 वाटीचाच करून आण म्हणून सांगितलं होतं। तर त्याप्रमाणे मी केलेलं आहे कारण त्यांना अंदाज असेल ना की दरवर्षी देतात, कारण हा उरला ना आपल्याला टाकून देता येत नाही, त्यामुळे म्हटले थोडा असू दे संपू दे, त्यामुळे एवढा केलाय मी।
चला तर गुरुजी आलेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत. घेतली चल, काय असेल तर लगेच येता येईल. सो आम्ही असं येलो केलंय. पूजेला बसणार म्हटल्यानंतर मैत्रिणीनं छान असं दोघींसाठी गजरा घेऊन आलेले आहे. आणि परवा आम्ही डान्स केला ना तेव्हा सुद्धा एका मैत्रिणीनं गजरा घेऊन आली होती सगळ्यांसाठी. गुरुजी आलेले आहेत आणि पूजासुद्धा छान मांडून झालेली आहे. पूजेला आम्ही बसतो जवळपास 1 तास तरी लागेलच. सणावाराला ना सगळीकडे एकदम प्रसन्न आणि आनंदी वातावरण असतं नाही का. दुपारी सगळं आवरल्यानंतर छान अशी सत्यनारायण पूजा झालेली आहे. आरतीसुद्धा झाली. आता आम्ही घरी जातोय आणि संध्याकाळी पुन्हा इथं आरतीला येऊ. आणि त्यावेळेत मात्र सोसायटीतली सगळी लोक येतील. अधूनमधून नेहमी म्हणत असते, ओमकार आहे ना माझं फारसं ऐकत नाही पण पूर्वाच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. आत्तासुद्धा तुम्हा सर्वांना जाणवलं असेल ओमकारला कसं पाया पडायचं, प्रसाद कसा घ्यायचा आणि तिला कसा प्रसाद द्यायचा हे तिनं व्यवस्थित ओमकारला सांगितलेलं आहे. कधी कधी ना मला काही गोष्टी सांगायची गरजच भासत नाही. पूर्वा छान त्याला हँडल करत असते आणि खूप छान छान गोष्टी त्याला शिकवतही असते. मी सांगितलं ना ओमकार ऐकत नाही, लगेच पळून जातो इकडं तिकडं आणि पूर्वानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकतो. त्यामुळे अधूनमधून मला म्हणजे लेकीचं असं कौतुक करावं असं वाटतं. पूर्वानं व्हायोलिन प्ले केलं होतं आणि तुम्ही खूप तिचं कौतुक केलं, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर आजचा मेनू आहे एकदम भारी आहे. छोले भटुरे, लोणचं, सॅलड आणि पापड, राईस. सत्यनारायण पूजा झाली, त्याच्यानंतर आरती झाली, डिनर झालं आणि माझ्या काही मैत्रिणींनी प्रसाद घेतला नव्हता. तर आता ना घरी जाण्याआधी सगळ्यांना विचारते आहे की कोणी प्रसाद घ्यायचं राहिलं असेल तर सांगा. आणि त्यांनाच मी आत्ता प्रसाद दिला, म्हणजे त्यानंतर हे क्लीनअप करता येईल. कारण प्रसाद इथं आम्ही ठेवत नसतो, मांजर वगैरे येईल म्हणून घेऊन जात असतो घरी. एका मैत्रिणीने सांगितलं की थोडा प्रसाद बाजूला ठेव म्हणून, ती नंतर घेऊन जाईल. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व.
इथं आहे आमच्या सोसायटीचा गणपती आणि आज गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे. खूप छान कार्यक्रम ठेवला आहे नेहमीप्रमाणे. आत्ता 7 वाजता आरती आहे, थोड्याच वेळात सगळी लोक येतील आणि त्याच्यानंतर सत्संग असणार आहे. सत्संग झाल्यानंतर लेजिम आणि त्याचबरोबर मुलांनी खूप दिवसांपासून खूप छान छान ॲक्टिव्हिटी इथं केलेल्या आहेत, जसं की वेगवेगळ्या क्विजमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, डान्स प्रोग्राम म्हणजे टॅलेंट शो झाला होता आणि त्याच्यामध्ये जे विनर झालेले आहेत किंवा सगळ्याच मुलांसाठी छान छान गिफ्ट देण्यात येतील आणि ट्रॉफीसुद्धा. तर ना समोर हळदी कुंकवाला जाऊन आले. लक्ष्मीबा खूप छान आहेत त्यांच्याकडं आणि पूर्वा ट्युशनला गेली होती, आली आहे आणि तिची फेवरेट काजू कतली आहे, तर ती इथंच खाते आणि माझ्याकडे असं चिवडा आहे. चला घरी जाऊन ओमकारला रेडी करून घेऊन येते, कारण सगळे येत आहेत. आरती आता सुरू होईल थोड्याच वेळा. चला पण रेडी होऊन यायचं का, मग डिनर करूनच. खूप उशीर होतो आहे रोज झोपायला. म्हणजे 12-1 असेच वाजतात. चला 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 रेडी. सत्यनारायण पूजा होती ना, तेव्हा मैत्रिणीनं गजरा आणला होता आमच्या दोघींसाठी आणि काल कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर मी तो फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तो इतका व्यवस्थित आणि छान राहिला आहे ना, आजसुद्धा मी तो घातलेला आहे. रोज जेवणामध्ये एक स्पेशल मेन्यू ठेवला जातो. आज काय आहे ते बघूया. Mrs. Poonam Pawar as well. So I request Mrs. Poonam Pawar to come on stage and take the award. No, you're gonna see that. I ate I request आप आ जाइए. पूर्वानं व्हायोलिन प्ले केल्यामुळे तिलाही खूप छान अशी ट्रॉफी मिळालेली आहे आणि एक छानसं गिफ्टसुद्धा. आणि ती आता घरी गेल्यामुळं मी तिचं गिफ्ट घेते आहे. Moria. Despacito, jai jai kar.